बँकेची कामं म्हटलं ना की कधी कुठे कसा वेळ जातो ना काहीच कळत नाही. अर्धा एक तासाच्या कामासाठी गेलो आणि 2-3 तास कसे झाले काही कळालंच नाही. त्यानंतर मग ओलाने आम्ही घरी यायला निघालो आणि मध्ये तुम्ही विचार करत असाल की इतके दिवस आपले ब्लॉग येत नव्हते. त्याचं झालं असं ना की माझीही तब्येत ठीक नव्हती आणि क्यूचीही तब्येत ठीक नव्हती. म्हणूनच मग मी सध्या ब्लॉग म्हणजे शूट तर केलेले पण ते टाकायला मला वेळच नव्हता आणि एडिटिंगला पण मला वेळ नव्हता. कारण क्यूचं सारखं मागे मागे चालू असतं त्याच्यामुळेच मग मी सध्या ब्लॉग टाकतच नव्हती. त्यानंतर मग मम्मीचा अचानकच फोन आला कारण आज मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी होती. म्हणूनच मग सेलिब्रेशनसाठी बाहेर जायचं होतं. मग मम्मी पप्पा म्हणे की या म्हणूनच मग तिकडे जायचं ठरवलं होतं. मग लगेचच मम्मीचा फोन ठेवला आणि क्यूच्या डॅडाला फोन केला. म्हटलं की मम्मीचा फोन आलेला आहे आपल्याला जायचं आहे सेलिब्रेशनसाठी. मग क्यूचा डॅडा म्हणे की तुम्ही दोघे आवरून ठेवा तोपर्यंत मी येतोच. मग क्यूचा डॅडा येईपर्यंत आम्ही दोघींनी छान आवरून वगैरे घेतलं. क्यूचा डॅडा आल्यावर लगेच पटकन तयारी वगैरे केली आणि मग आम्ही निघालो मम्मीकडे जायला. आता सेलिब्रेशनला चाललोय म्हटल्यावर काहीतरी वस्तू घ्यायला हवी ना म्हणूनच मग वस्तू बघत बघत गेलो. त्यामुळेच आम्हाला खूपच जास्त वेळ झाला होता जायला. मग मम्मीकडे जाऊन पटकन आम्ही पिंपळगावला गेलो. तिथून भाऊच्या ढाब्याला गेलो. छान मस्त सेलिब्रेशन वगैरे केलं आम्ही. छान मम्मी पप्पाने केक वगैरे कट केला. छान त्यांचं औक्षण वगैरे केलं. नंतर छान एकमेकांना केक वगैरे पण भरवून घेतला. त्यानंतर मग छान जेवण पण ऑर्डर करून घेतलं. जेवण येईपर्यंत मग छान फोटो वगैरे काढले. मग हे बघा क्यू पण मस्त मम्मीच्या हातून केक वगैरे खात होती आणि किट्टूची मम्मी बघा त्याच्यासोबत कशी लहान होऊन खेळत आहे. त्यानंतर हे दोघं बापले असे काही केक खात होते जणू काही खूप दिवसापासून पोटावरच पडलेले आहेत. त्यानंतर ह्या सासू सुना झोका खेळत होत्या. म्हटलं चला आज त्यांनाही आपल्या ब्लॉगमध्ये घेऊया. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करायला